जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 6. आपली बॅग पॅक झाली आहे. देवाचे स्मरण करूया आणि प्रार्थना करूया, आमची यात्रा सुखरूप होऊ द्या. घरच्यांना करूया बाय आणि आता निघूया. आपली गाडी रेडी आहे. गाडीवर आपण कुठे चाललो आहे सांगतो आता मी तुम्हाला. आपण चाललो आहे नर्मदा परिक्रमेला, जे की 15 दिवसाची आपली होणार आहे जवळपास. त्याच्या आधी होऊ शकते. सांगतो तुम्हाला रस्त्यात नर्मदा परिक्रमा काय असते, कशासाठी करायची, त्याचे फायदे काय, तेही तुम्हाला रस्त्यामध्ये समजतील. तर आपण निघालो आहे घरून. आपण पोचलो आहे आता वाघोबाजवळ, वाघोबा खिंडीत. ही आपली गाडी रेडी आहे, प्रसाद रेडी आहे माझ्यासोबत. वाघोबाचे दर्शन घेऊया, नारळ फोडूया. पेट्रोल आपण टाकूया, पण गुजरात बॉर्डरवरच पेट्रोल टाकतो आहे आपण, कारण की गुजरातमध्ये 94 रुपये पेट्रोल आहे आणि आपल्या महाराष्ट्रात 105 रुपये पेट्रोल आहे. त्याच्यामुळे 10 रुपयाचा जवळपास फरक असल्यामुळे आपल्याला गुजरातच सुटेबल होतं. त्यामुळे आम्ही आता वापीपर्यंत पोचलो आहे. आता आपण वापीच्या हायवेजवळ उभा आहे. 40-50 किलोमीटर आलेलो आपण, पेट्रोल वगैरे भरलेलं आहे. आता आपण निघूया. इथून आपण चाललो आहे नर्मदा ब्रिजवरती. हे आहे नीलकंठेश्वर महादेव मंदिर. इथे आपण आता नर्मदा घाटावरती जाऊन नर्मदा नदीचे जल आपल्या सोबत घेणार आहे या बॉटलमध्ये. इथे आपण आता संकल्प करतोय सुरू करायचं. नर्मदा नदीचे जल घेऊन हे जल आपल्या सोबतच राहणार आहे जोपर्यंत आपली परिक्रमा पूर्ण होत नाही. मग इथेच येऊन आपल्याला संकल्प पूर्ण करून हे जल नर्मदामध्ये परत अर्पण करायचं आहे. पूजा चालू आहे, पाठ चालू आहे. नर्मदा परिक्रमा, नर्मदा नदीची पूर्ण फेरी मारणे म्हणजे परिक्रमा करणे. पुढे आणि काय होते, फायदे काय, ते पुढे तुम्हाला मी अनुभवायला मिळतील. तीन बार जल छोड़ दिए, उत्तरा पोषण समर्पयामि, जलम समर्पयामि। प्रार्थना करिए विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय। नर्मदा नदीमध्ये नारळ अर्पण करून आपण संकल्प करूया आणि यात्रा सुरू करूया. नर्मदे हर. ये नर्मदा जल लेके हम लोग पूरी परिक्रमा करेंगे, है ना महाराज जी? फिर आएंगे 12-15 दिन बाद इधर, और फिर नर्मदा जल लेकर यहाँ से कितना शुरुआत करनी है। पहला हमारा नेमावर